नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीसाठी गेलं संपूर्ण वर्ष हे शुभफलदायी होतं. म्हणजेच तुम्ही जी काय अपेक्षा केलेली होती त्यांना यश मिळत होतं, गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत होत्या. अर्थातच तुमच्या राशीमध्ये गुरुचं भ्रमण होतं. 15 महिन्यानंतर हा जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या द्वितीय स्थानामध्ये गेलेला आहे. राहू आणि केतूसुद्धा तुमच्या दशम आणि चतुर्थ स्थानात आलेले आहेत 19 मे नंतर. याचप्रमाणे बाकीचे जे ग्रह आहेत ते सुद्धा आपापल्या परिणाम करणारच आहेत. तर खास करून जून महिन्यामध्ये तुमच्यासाठी गोष्टी कशा प्रकारच्या असतील, अर्थात बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी आहेत. असं कोणतं क्षेत्र आहे की ज्यामध्ये तुमचं जे आयुष्य आहे ते जास्त प्रभावित होईल, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं आहे. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे, जो की तुमच्या अष्टमेश पण आहे, शुक्र, हा तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. राशीचा जो अष्टमेश आहे, गुरु, हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे आणि तुमच्या राशीमध्येच रवी आणि हर्ष दोन्ही भ्रमण करत आहे. पैकी जो रवी आहे हा दिनांक 16 तारखेनंतर तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे, या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमचे डिसिजन पॉवर खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. याचप्रमाणे तुमची कामं पूर्ण होताना दिसेल. म्हणजे जी काही कामं तुम्ही हाती घ्या ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. संपूर्ण महिन्यामध्ये जो शुक्र आहे तुमच्या राशीचा स्वामी, हा तुमच्या व्ययस्थानातच असल्यामुळे थोडं फिरणं वगैरे जास्त होईल, दमछाक थोडीशी जास्त झाल्यासारखे वाटेल, थोडासा स्ट्रेससुद्धा आल्यासारखं वाटेल. पण तो काळजी करू नका, गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या बाबतीमध्ये येणारा जो संपूर्ण महिना आहे, याच्यामध्ये शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या फारसे काही मोठे त्रासांना तुम्हाला तोंड द्यावं लागणार नाही. आणि जे काही त्रास होतील, जे काही दमछाक होईल, ती तुमच्याकरताच असेल, तुमच्या फेवरमध्येच असेल. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्तर आहे तुमच्या राशीचा, हा नेमका कशा प्रकारचा असेल. तुमच्या राशीकरता 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात आर्थिक संदर्भात. पहिला जो ग्रह आहे बुध, जो की तुमचा धनेश आहे किंवा पंचमेश आहे, हा तुमच्या राशीतून द्वितीय स्थानात आणि तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे गुरु जो ग्रह आहे, हा तुमचा अष्टमेश आहे आणि लावेश आहे, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो. अतिशय उत्तम असं हे स्थान आहे गुरु करता. याचप्रमाणे राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे, भाग्येश आणि कर्मेश शनी, हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करत आहे. तर एकंदरीत या तिन्ही ग्रहांचं जे प्लेसमेंट आहे हे तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. याचा अर्थ असाच आहे की जून महिन्यामध्ये तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणार आहेत. म्हणजे लाभ किंवा प्रत्यक्ष लाभ मिळणं हा प्रकार तुमच्यासाठी खूप चांगला राहील. जी काही तुम्ही कामं केलेली असेल किंवा ज्या कामाच्या अपेक्षेच्या संदर्भात तुम्ही आहात, तर ती सगळी कामं तुमच्या मार्गी लागतील. तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला लाभ होतील, महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होईल. याचप्रमाणे इन्कमचे नवनवीन स्रोत तुमच्यासाठी खुले होतील. अर्थात हे जे स्रोत आहेत, हे स्रोत म्हणजे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम ज्याला आपण म्हणतो, ते स्रोत तुमच्यासाठी खुले होतील आणि ते स्रोत तुमच्या समोर सुद्धा होतील. फक्त गोष्ट हीच आहे की ते कशा प्रकारे सिलेक्ट करायचे हे तुमच्यावरती आहे. अर्थात तुमच्या राशीला वेगळं सांगायला नको, कारण तुमची जी रास आहे ही विचारी रास आहे. नीट विचार करून, नीट निर्णय घेऊन आणि ते प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करण्याची ताकद सुद्धा तुमच्या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. तर अशाच प्रकारचे काही अनुभव संपूर्ण जून महिन्यामध्ये तुम्हाला येणार आहे. ग्रहचौक्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे रवी, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे, 16 तारखेनंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये दिनांक 7 तारखेनंतर मंगळ येणार आहे आणि तिथेच केतू सुद्धा आहे. इथं थोडंसं वेगळं असेल थोडंफार, खास करून घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. अर्थात हे काही नवीन नाही किंवा हे जे वादविवाद आहेत हे टोकसुद्धा गाठणार नाहीत, परंतु थोडंफार त्या संदर्भातलं त्रास किंवा थोडाफार विचार तुमच्या मनात नक्कीच राहतील. परंतु ही गोष्ट धरून चला की या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात डिसिप्लिन असणार आहात. याचप्रमाणे येणाऱ्या संपूर्ण महिन्यामध्ये जर तुम्हाला नवीन वास्तू घ्यायची असेल, नवीन घर घ्यायचं असेल, वास्तूच्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या असतील, येणारा संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी अतिशय, म्हणजे जूनचा जो संपूर्ण महिना आहे हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध, जो की तुमच्या राशी द्वितीय स्थानात आणि तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, अतिशय उत्तम अशा प्रकारची गोष्ट आहे. खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप सुद्धा तुम्ही यामध्ये बनवू शकता. याचप्रमाणे गर्भवती महिलांकरता सुद्धा हा संपूर्ण महिना खूपच चांगला असणार आहे. काळजी करू नका, फक्त विनाकारण स्ट्रेस टेन्शन घेऊ नका, ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्याकरता सुद्धा हा महिना संपूर्ण चांगला राहील. आपण स्वतः एफर्ट घेतले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्नवादी राहिलात तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला यश मिळेल, हे निश्चित. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आहे मंगळ, वैवाहिक जीवनाकरता, जो की तुमचा सप्तमेश आहे आणि व्ययसुद्धा आहे.
हा तुमच्या तृतीय स्थानातून चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थातच वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर राहतील. फक्त हा जो मंगळ चतुर्थ दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला बघेल, तिथे थोडा बहुत वैवाहिक जीवनामध्ये वादविवाद म्हणता येणार नाही, पण तू मैमे ज्याला आपण म्हणतो, चहाच्या कपातली वादळं, तर तसा थोडाफार अनुभव येईल, परंतु त्याचा फारसा मोठं टोक तुमच्या वैवाहिक जीवनाच्या संदर्भात गाठलं जाणार नाही. याचप्रमाणे जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मस्थानाचा अधिपती कर्मेश हाच तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करतोय. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचं वातावरण अतिशय व्यवस्थित असेल आणि जे तुम्ही काम करता त्याचा मोबदला सुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मिळणार आहे. एक गोष्ट खास करून सांगावीशी वाटते की जो तुमच्या राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे शनी हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे येणाऱ्या 2.5 वर्षापर्यंत. आणि जो गुरु सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह मानला जातो तो राशी स्थानदृष्ट्या तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो. त्यामुळे बराचसा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार, तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे, हे मात्र निश्चित. तर एकंदरीत सांगायचं झालं जून महिन्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी या तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. काळजी करू नका. फक्त गोष्ट हीच महत्त्वाची आहे की तुम्हाला मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम सुद्धा येतील. कारण दशम भावात भ्रमण करणारा जो राहू आहे हा तुमच्याकडून काही मोठी कामं सुद्धा करून घेईल. कारण दशमस्थ राहू जो गोचरीचा असतो तो अशाच प्रकारच्या काही गोष्टी तुमच्याकडून करून घेतो. फक्त इथे अट एकच असते की जे काही तुम्ही सिलेक्ट कराल, कदाचित नवीन काहीतरी तुमच्या समोर येईल तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात, तर जे काही तुम्ही सिलेक्ट कराल त्याचा नीट विचार करा. पुढे जाऊन आपण त्याच्यामध्ये फसलो जाणार नाही किंवा आपले निर्णय चुकले नाही आहेत ना, अशा प्रकार होऊ नये याकरता ही गोष्ट मत. कारण कार्यशक्ती किंवा कार्य ऊर्जा किंवा तुम्हाला येणाऱ्या संधी हा राहू तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेल. कारण तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा सुद्धा नवम दृष्टीने तुमच्या दशम स्थानालाच बघतो आहे. त्यामुळे काळजी करू नका. फक्त तुम्ही हाती घेतलेली कामं तडीच नेणं आणि नीट विचारपूर्वक हाती कामं घेणं ह्याच काय तो त्याच्यामधली अट आहे. बाकी जर का सांगायचं झालं तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणार आहेत, अजिबात काळजी करू नका. आता आपण थोडासा विचार करू की ग्रहयोगाबद्दल त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल. तर दिनांक 9 तारखेला शनी नेपच्यून जे की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतात, त्याच्याबरोबर तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करणारा जो बुध आहे हा केंद्र करणार आहे. पैशाच्या व्यवहार संदर्भात थोडीशी काळजी घ्या. अतिरिक्त अनावश्यक खर्च होणार नाहीत किंवा चुकीची इन्व्हेस्टमेंट होणार नाही. कागदोपत्री व्यवहार आर्थिक संदर्भात या बाबतीमध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला हर्षल आणि मंगळाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. हर्षल जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करीत, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. अर्थात घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीमुळे वादविवाद किंवा मतवैचित्र तयार होणं अशा प्रकारचे काही किंवा मतभेद होणं अशा प्रकारचे काही गोष्टी किंवा अनुभव तुमच्या समोर येऊ शकतील. दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल धनस्थानात, या दोघांचा केंद्रयोग होणार आहे. इथे सुद्धा वैवाहिक जोडीदाराच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार जपून करणं आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला रवी आणि गुरुची युती आहे. संपूर्ण महिन्यामध्ये अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग तुमच्या राशीकरता म्हणजे वृषभ राशीकरता असणार आहे. द्वितीय स्थानात होणारा खास करून या दरम्यान तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गोष्टींच्या संदर्भातले तुमचे निर्णय आर्थिक व्यवहार संदर्भात अगदी अचूक येतील. याचप्रमाणे जे मगासपासून मी सांगतोय की मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातले अशा काही तुम्हाला संधी मिळतील की ज्या गेम चेंजर होऊ शकतील, की ज्यामुळे तुमच्या आयुष्याचं दिशा बदलेल, की जे सकारात्मक असेल. तर अर्थातच हा जो रवी गुरुची जे युती आहे दिनांक 24 तारखेला होणारी, ही तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी अशीच असणार आहे. यानंतर दिनांक 28 तारखेला होणारा त्रिकोण योग रवी म्हणजे शनी नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे बुधाबरोबर, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल. हा त्रिकोण योग सुद्धा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता किंवा नवीन काही गोष्टींची सुरुवात करायची असेल तरी सुद्धा हा त्रिकोण योग दिनांक 28 तारखेला होणारा तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असणार आहे. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 11 तारखेला आहे आणि जी अमावस्या आहे ती असणार आहे 25 तारखेला. तर 11 तारीख आणि 25 तारीख ह्या 2 तारखा थोडंसं लक्षात ठेवा. रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडं जास्त असतं पौर्णिमा आणि अमावस्या दरम्यान, आणि त्या दरम्यान आपण थोडंसं जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. तर या दरम्यान थोडीशी काळजी घ्या. मात्र अगदी मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं किंवा ढोबळमानाने जरी सांगायचं झालं तर हा जो जून महिना आहे हा जून महिना वृषभ राशीसाठी अतिशय उत्तम असणार आहे. फक्त थोडंसं कार्यप्रवीण व्हा, थोडंसं ॲक्टिव्ह राहा, डोळे उघडे ठेवून
तुमचे निर्णय काय, कारण ग्रह तुम्हाला संपूर्णपणे तुमच्या बाजूने असणार आहेत. फक्त तुम्हाला तुमच्याकडून थोडंसं ॲक्टिव्हनेस दाखवणं गरजेचं राहील. रिझल्ट तुमच्यासाठी अतिशय चांगले येतील आणि भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल आहे. या संदर्भात आतापासूनच कामाला लागा. हा संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. धन्यवाद.